गाईज आता आपण निघालो त्र्यंबकेश्वरला. गाडी आपली धुवायला लागलो खूप मागले आज सोपान गणेश जगूया त्याला निघूया आपण. तर निघल्यावरती बघूया निघलेला गाडी बघू शकता आपली. गणेश बघा छोट्या गेमिंग म्हणून त्याला सबस्क्राईब करा सगळ्यांनी आहे महाराष्ट्रभर. आणि अजून आम्ही दोघांना घेणार शेताला भेटले आता बघा गावावरून आता आलेला आहे. वैऱ्याला पण आता आपण घेतलेलं आहे. वैऱ्याला घेतलाय जग्गू बसलेला आपला. लातूर रे आता लातूरवरून आलो मी. चला गावावरून आलो आता. हा एकदम मजेत. चल कुठे आहे चला तरलं गाईच आपण गाडी धुया सोपान बोईर. गाडी धुया आपण जरा पाणी मग गाडीवरती मार्गावरती निघूया आणि मारून येतो थोडा गाडीवरती. सोपान बोईर बघू शकता कसा ऑलराऊंडर बघू शकता आपली. आता धुवून झाले निघूया का नाही काय बोलतो निघा ना तर भांडा काय ओनर शाड भाव्या आलेले आपला. बघा भाव्या कसा पेट्रोल टाकून घेतो गाई जरा इथे. पण शेड आता आपली जरा ऑर्डर देतो नाश्ता मागवल प्ले बघा इथं विषय गणेश बाय. काय बोलतो गाण्या तुला कशी वाटली फक्त एवढं मला सांग. ड्रायव्हिंग बादशाह आहे आपल्या. मला टिप द्या ना मला गाडी चालवतो मी जरा टिप बी पाहिजे. 1000 रुपया द्या. काय विषय नाही म्हणजे जगेश भाऊ काय बोलतो काय बोलू हा पेता का भाऊ चाय पहिले कोच के तुले पहिला भैया कोच के तुले पहिला यार पहिला मी तुमच्या केदारनाथला तेव्हा पण खातात. नाश्ता केलाय गण्या भाई आपला पाणी पितो. खायला का होतं वाटतं. सेवा करत आहे सोपान भैर आपला. सो हॅलो आपण कसारा घाटात थांबलेलो आहोत घाटन देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर दर्शन घेतल्यानंतर आपण निघूया. इथे आपण गाडी पार्क करून आपण दर्शनाला निघालो आहे. हे बघू शकता तुम्ही गाईज आपण. तर हे बघू शकता तुम्ही त्र्यंबकेश्वरचं मंदिर गाईज. तर इथं आपण पोहोचलेलो आहे बघा. मंदिराच्या इथे आलो आपण. पुढे जाऊन आता आपण तिथे चप्पला वगैरे काढूया. चप्पला वगैरे काढून झाल्यानंतर तिथे मावशींकडून आपण फूल वगैरे घेतलेले आहेत. तिथून घेतल्यानंतर फूल वगैरे घेतल्यानंतर पुढे आपण जाऊन दर्शनाच्या लाईनीच्या इकडे जाऊया. इथे आल्यानंतर आपल्याला इथे पाय वगैरे धुवायला पाणी आहे. इथे पाय धुवून आपण दर्शनाच्या लाईनीला लागूया. तू घेता जरा त्र्यंबकेश्वर भगवान की जय. त्र्यंबकेश्वर भगवान. फायनली एक ज्योतिर्लिंग पूर्ण झालेला आहे आमचा त्र्यंबकेश्वर. आणि हा आमचा ग्रुप आहे पूर्ण. महादेव गायडन्स आपला भावेश वेखंडे जाऊन दर्शन घेतलेले आहे. गंगा गोदावरी
पैसे पाठवा यो बघ ऐकलं ना कोणी माझा ना मग झाला ना पचका